मित्राच्या आईने नेले दागिने खरेदी करायला आणि तिकडेच लुटला आनंद. चला तर बघूया आजची कथा. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. चला तर बघूया आजची कथा. मित्रांनो, माझं नाव सांगायचं म्हटलं तर अजय आहे आणि मी आता 27ला आहे आणि मी दिसायला खूपच सुंदर आणि स्मार्ट आहे. माझ्याकडे बोलण्याची चांगलीच कला आहे, त्यामुळे कुणीही माझ्या जाळ्यात लवकर फसायचं. विशेष करून महिला माझ्या जाळ्यात पटकन ओढल्या जायच्या आणि मला त्यांच्याशी तासनतास गप्पा मारायला आणि बोलायला खूपच आवडायचं. माझं लक्ष मुलींपेक्षा आंटीकडे जास्त असायचं. मला ते नेहमी भावत असे. माझा एक मित्र आहे, विजय नावाचा. आम्ही दोघं खूपच चांगले मित्र होतो. लहानपणापासून अगदी सोबत राहणं, सोबत उठणं, सगळं काही आम्ही सोबतच करत होतो. आता तो काही शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला होता आणि मी मात्र तिथेच माझं शिक्षण पूर्ण करत होतो. माझं त्याच्या घरी येणं जाणं असायचं. त्याची आई खूपच सुंदर होती दिसायला, पण माझ्या मनात कधीच तिच्याबद्दल असा विचार आला नव्हता. पण तो गेल्यापासून माझं त्यांच्या घरी जाणं येणं वाढलं होतं. त्याची आई छोट्या छोट्या कारणांमुळे ती मला बोलवायची आणि मी गेलो की ती खूपच मेकअप वगैरे करून बसलेली असायची. माझ्या काही लक्षातच आलं नाही. हळूहळू आता मला सगळं काही समजायला लागलं होतं आणि मला कळतही होतं. एकदा असंच तिने मला घरी बोलवलं आणि ती माझ्या अगदी जवळ येऊन बसली. मी चहा घेत होतो. माझ्या हातातली कप अशी थरथरायला लागली. तेवढ्यातच त्याच्या घरी कोणीतरी आलं. त्यामुळे आमचं बोलणं अर्धवट राहिलं आणि तो जाताना मला सांगून गेलेला होता की माझ्या आईकडे लक्ष ठेव, काही हवं नको ते तिला देत जा, कारण त्याच्या बाबाची फिरतीची ड्युटी होती आणि ते सतत बाहेर राहत होते. त्यामुळे मग एकदा मला तिच्या आईचा फोन आला आणि म्हणाली की मला काहीतरी दागिने घ्यायचे आहे, म्हणून बाहेर जावं लागणार आहे, तर तू गाडी घेऊन येतोस का? मी हो म्हणालो आणि गेलो. ती भारीच ड्रेस वगैरे घालून तयार होती आणि मग नंतर आम्ही मस्त त्याच्यावर गाडीवरून माझ्या बसले आणि एक हात माझ्या खांद्यावर ठेवला आणि पक्का पकडला आणि आम्ही दुकानात गेलो. तिथे काय हवं नको ती दागिन्याची शॉपिंग तिने केली आणि घरी निघालो. मी तिला सोडलो आणि मी म्हणालो येतो. ती म्हणाली एवढ्यात? चहा घेऊन वगैरे जा. मग मी गाडीहून खाली उतरलो आणि आतमध्ये आलो. तेवढ्यातच ती किचनमध्ये चहा ठेवायला गेली होती आणि तिने चहा वगैरे ठेवला आणि आम्ही दोघांनीही चहा प्यायला. त्या दिवशी सारखंच ती परत माझ्याजवळ येऊन बसली. माझ्या मांडीवरून, माझ्या हातावरून हात फिरवायला लागली होती आणि बघतही होती. माझ्या कानाजवळ तोंड आणून ती बोलायला लागली होती. आता मला राहवलं जात नव्हतं. मीही पुरता गरम झालो होतो. मीही डायरेक्टच तिच्या ओठात ओठ दिले आणि किस घ्यायला सुरुवात केली. खूप वेळपर्यंत तिचा किस घेतला आणि मग तिला बेडरूममध्ये घेऊन गेलो. सरसर करत तिची साडी काढली आणि ब्लाऊजच्याही हुका काढल्या. तिचे आंबे मात्र तिच्या ब्रामध्ये लपलेले होते. जेवढे बाहेर आलेले होते तेवढे चोकायला मी सुरुवात केली आणि ती फक्त आता ब्रा आणि पेटीकोटवर होती. मी पेटीकोटही काढून टाकला. ती आता फक्त ब्रा आणि पॅन्टीवर होती. ती मला गच्च तिच्या शरीराभोवती आवळत होती आणि मीही त्यात सामील होण्याचा प्रयत्न करत होतो. मी तिला उलटं झोपवलं आणि तिच्या पाठीवर हळूहळू हळूहळू करत किस घेऊ लागलो. तिच्या कमरेपासून ती मानेपर्यंत मी किस घेत घेत गेलो आणि तिच्या ब्राच्या मी काढून अलगद वेगळ्या केल्या. वेगळ्या झाल्यामुळे तिला उलटं करून ब्रा काढून टाकली आणि आता तिचे ते भरगच्च आंबे माझ्यासमोर ओपन झालेली होती. मी त्याच्यावर
तुटून पडलो होतो. मीही किती दिवसाचा भुकेलाच होतो म्हणा. मी तिच्यावर तुटून पडलो आणि जोरजोरात चोकायला आणि दाबायला सुरुवात केली. एक झाला की एक, एक झाला की एक, असं करत करत खूप वेळपर्यंत केलं. आणि मग तिने माझे कपडे काढायला सुरुवात केली. मीही पूर्णतः ओपन झालेलो होतो आणि तिने माझा सोट्या तोंडात धरला आणि चोखायला सुरुवात केली. चोखून चोखून अगदी मोठाच करून टाकला होता. मी पहिल्यांदाच तोंडात देत होते. असं केलं, खूप वेळपर्यंत चोखलं आणि त्यावरील शिरा दिसायला लागल्या होत्या. असं खूप मोठा झाला होता. मग मी तिचा निकर काढून टाकला आणि तिची पू मोकळी केली. तिची पू तर इतकी सुंदर होती, काय सांगू. मी माझं तोंड त्यात घातलं आणि चोखायला सुरुवात केली. चोखून चोखून अगदी ती कासावीस होत होती. तिने माझे केस धरून मला वरती घेतलं आणि माझा कबूतर घेऊन आतमध्ये पोचला. तिच्या पूमध्ये तो जाता क्षणी अगदी गरम लागायला लागलं होतं. मी खूप जोरात धक्के देत होतो. ती अजून जोरात म्हणत होती आणि माझं तोंड धरून तिच्या आंब्यांवर सोडत होती. मी आंबेही चोखत होतो आणि वरून दणादण दणकेही देत होतो. असं करत करत खूप वेळपर्यंत केलं आणि मग नंतर माझा शेवट झाला आणि पाणी गळून मोकळा झालो. आम्ही दोघंही शांत झालो आणि कपडे घालून हॉलमध्ये येऊन बसलो. आता जाताना तिने एक बोटांवर खूप वेळपर्यंत किस घेतला आणि मग नंतर मला सोडलं आणि मग मी तिथून निघून गेलो. अशा प्रकारे जेव्हाही आम्हाला वेळ मिळेल तेव्हा आम्ही आनंद घेत असतो आणि एकमेकांना आनंद देत असतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर बघू शकता. धन्यवाद.